की चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवो संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला महायोगपीठी तटी भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुं मणींद्रिः समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करो ज्यांचे केली स्मरण होई सकळ विधी इत्यादी करण ते वंदू चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता गजानना अवलिया अवतरले जगताराया 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 गजानना अवलिया जगताराया
समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. नमिला गणपती माऊली शारदा. नमिला गणपती माऊली शारदा. नमिला गणपती माऊली शारदा. नमिला गणपती माऊली शारदा. आता गुरुराया दंडवत. आता गुरुराया दंडवत. आता गुरुराया दंडवत. उजळली भाग्य आता अवघी चिंता वारळी संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला उपस्थित. या ठिकाणी जमलेले सर्व भाविक जन कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, अभंग जगद्गुरु जगत वंदनीय वारकरी संप्रदायांचे कडस जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराया संत दर्शनाची महती तुमच्या समोर प्रतिपादन करतात. ठला विठला विठला. कीर्तन रूपी सेवा कोण्या निमित्तानं आहे तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. श्री क्षेत्र हिवरा नवसाले पावणारे गणरायाचं हे ठिकाण आहे. आणि या पवित्र क्षेत्रामध्ये महाराज म्हणतात अखंड हरिनाम सप्ताह, दुधामध्ये साखर श्रीमद भागवत ज्ञान कथा. आणि आज माझ्याकडे आलेली हरिकीर्तनाची ही सेवा या ठिकाणी माझा काही परिचय नाही. आमचे संजय महाराज यांनी फोन केला, हलो हलो लांड्या जिथं काय मेला. मी म्हटलं मी जिथं जाऊ म्हणत बाबा तारीख पाहिजे आहे. या ठिकाणी येण्याचा योग त्यांच्यामुळे ढला एवढं ठिकाण रमणीय आहे. बघा बघा बघा, हे गणरायांचं ठिकाण जागृत संस्थान आहे. नवसाला पावणारे गणपती आहेत आणि सप्ताह एवढा चांगला होऊन राहिला. इकडे पहा इकडे पहा इकडे पहा. सप्ताह एवढा चांगला होऊन राहिला. मला माहीत पडलं की ते दररोज 2000 लोक सकाळी जेवतात आणि 2000 लोक संध्याकाळी जेवतात. किती किती 2000 लोक सकाळी जेवतात आणि 2000 लोक संध्याकाळी जेवतात इथे. म्हणजे एवढं अन्नदान होऊन राहिलं. सकाळी 2, संध्याकाळी 2000 लोक. आणि 2000 लोक तर कीर्तनात बी नाहीत. मग जेवणारे कुठे आहेत? जेवणारे कुठे आहेत? घरी. अरे रे रे, किती गणपती भाव सांगा. आता मला एक सांगा तुम्ही. ओ बाबा इकडे पहा इकडे पहा माझ्याकडे पहा. हा पक्वादी पोरगा माझ्या घरी कार्यक्रम आहे. सकाळीच आला. याने सकाळी चुला पेटवल्या, भांडे धुतले, पंक्ता वाळल्या. दिवसभर महाराज म्हणतात पट्ट्या उचलल्या, पंक्ता वाळल्या, पाणी वाळलं. संध्याकाळी सर्वांची महाराज म्हणतात बोलवणूक केली. आणि रात्री 11 वाजता हा पोरगा सकाळी 6 आला, रात्री 11 वाजता गेला. आणि मग माझी बसलो, माझ्या डोळ्यात पाणी आलं. हा पक्वादी आपल्या घरी सकाळपासून आला, किती मेहनत केली आणि रात्री आपल्या घरून गेला. ओ मंडळी हे जर मला समजते तर गणपती बोले समजणार नाही काय. कोण अटी जेवलं कोण घरी झोपलं. एवढं कपिल का समजू. तो सामान्य नाही. सकळ जीवांचा करीतो सांभाळ. सकळ जीवाचा करीतो सांभाळ. सकळ जीवांचा करीतो सांभाळ. सकळ जीवाचा करीतो सांभाळ. तुझं मोकली लयचे नाही. तुझं मोकली यायचे नाही. तुझं मोकली यायचे नाही. लोकांचं काय होईल आहे. लोकांना असं वाटलं कोणाला माहीतच नाही पडत. अरे बाबा तो तुमचा बाप आहे, त्याला काय माहित नाही. अरे तुम्हाला निर्माण करणारा तो आहे, त्याला हे माहित नाही का की माझा एवढा मोठा कार्यक्रम चालू आहे, कीर्तनात कोण आहे आणि घरी झोपेल कोण आहे. ठला विठला इकडे पहा दादा, इकडे पहा.
आपल्याला मनुष्य देहाची महतीच कळली नाही दादा, नाही कळली. हा तुम्हाला अमूल्य असा भगवंतानी नरदेह दिला, याची महतीच तुम्हाला कळली नाही. याची महती फक्त देवांना कळली. स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, मृत्युलोकी भावा जन्मा, मृत्युलोकी भावा जन्मावा, मृत्युलोकी भावा जन्मावा. ओ इकडे पा, इकडे पा, इकडे पा, इकडे पा. स्वर्गातील देवांना असं वाटते की आम्हाला मृत्यूलोकामध्ये जन्म भेटावा, युवरागावामध्ये आम्ही जन्म भेटावा आणि गणपती बुवाच्या सत्यात ताळ घेऊन उभं राहावं. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. कीर्तनी आनंद गाऊ कीर्ती, कीर्तनी आनंद गाऊ कीर्ती, कीर्तनी आनंद गाऊ कीर्ती. ओ दादा इकडे पा, इकडे पा दादा. ओ बाबा इकडे पा. देव इच्छा निर्माण करतात की आम्हाला हा जन्म भेटावा. बाबा, ओ बाबा, बाबा तुम्हाला भेटला राजा, बाबा तुम्हाला भेटला तरी राजा तुम्ही घरी झोपता हो. हा का तुमच्या पाया पडावा आता. शास्त्रकार सांगता दुर्लभो मनुष्य देह, नरदेह दुर्लभ दाना, नरदेह दुर्लभ दाना, देह दुर्लभ दाना, देह दुर्लभ दाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. तुम्ही आठवा मधुसूदन दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदन. वासुदेव वासुदेव म्हणाले तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणाले तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणा. त्या बाया लढून राहिल्या, त्या बाया लढून राहिल्या. या पोरेजीकडे पाहून, या पोरेजीकडे पाहून त्या बाया लढून राहिल्या. त्याला वाटून राहिलं आमचं पोरगं कोण नाही असं नाचत. का बरं तुम्हाला वाटत नसेल का आपलं पोराने ताळ घ्यावा ना, उभं राहा? वाटत नाही तुम्हाला? वाटत नाही? मग त्यासाठी पोराईले शिबिरात पाठवा. ठाला विठाल, तुमच्या पोराला डॉक्टर बनवा, तुमच्या पोराला इंजिनियर बनवा, सुशिक्षित बनवा, पण सुसंस्कार मुलगा घडवायचा असेल, ऐका दादा, सुसंस्कार मुलगा तुम्हाला जर घडवायचा असेल तर तुमचे पोरं इकडे पाठवा, इकडे पाठवा. इकडे कठीण परिस्थिती आहे महाराज, कठीण परिस्थिती. वाईट पोराला सांगावं लागत नाही, नाही सांगावं लागत. एखादा पोरगं नाही काही गावातलं ते लाल शर्टाला बरोबर उभा राह रे, उभा राह उभा. सैराट 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 मधलं गाजेल गाणं कोणतं? अरे सैराट मधलं गाजेल गाणं कोणतं? हा झिंग झिंग झिंगा. त्या पा त्याला वाईट सांगावं लागते का? पहा तुम्ही, नाही सांगावं लागत दादा. दोन मुलाच्या पोराजवळ तुम्ही अरे जन्मल्याबरोबर मोबाईल द्या. हो आज माझी पोरगी घरी आली, तसं पोरगा आहे ते मोबाईल दाबते, असं असं फिरवते ते, आणि त्याला जे पाहिजे त्याच्यावर बटन दाबते. सांगा लागते की त्या पोराले. पण हे पोरं असे घडवायचे तुम्हाला असेल. आता आमच्या महाराजची मुलगी, हे आमच्या महाराजची मुलगी एवढीची काय हजारो लोकांमध्ये कीर्तन करते, अटीच घडली पोरगी. इथे घडली पोरगी इथे. तुम्हाला वाटत नसेल का पोरी हो? हा की त्या पोरीसारखं एवढीशी पोरगी आहे बा, एवढी. हा
एवढी पोरगी लाखो लोकांमध्ये कीर्तन करते, पण पहिल्यांदा त्या पोरीनं शिबिर केले, हरिपाठ केला, त्यावेळेस ते पोरगी कीर्तन करून राहिली. विठला विठला. पुत्र भावा ऐसा त्याचा तिहे लोकी. असे जे पोरं आहेत ना दादा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. असे पोरं, संस्कार घडणारे पोरं, अशा मुलांचा देवाला हरिक वाटते. देवाला देवाले देवाले ते आजी झोपली, उठा ते आजीले. आजी आजी घेता का लागली डोळीच्या लवकर. अशा मुलांचा हरी देवाला वाटते. देवाला. मग मला सांगा दादा, आपल्या मुलांचा देवाला हरिक वाटते, मग का बरोबर इकडं तुम्ही पाठवत ना? माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, इथे सर्व मंडळी बसलेल्या, पुढच्या वर्षी या गावात एक शिबिर झालंच पाहिजे, झालंच पाहिजे एक शिबिर. माझी विनंती आहे, तुमच्या पोराला घोडाभर. आता अरे मी आज सकाळी मंदिरात गेलो, 40 एकरचा म्हातारा माझा लढताला लढत, धोतर फाटेल, 40 एकर महाराज जमीन. म्हणे महाराज म्हणे 10 रुपये द्या म्हणे. पोरानं काळी मारली म्हणे, मला काळी मारली. मी चहा पितो म्हणे. तेवढ्यात पोरगा आला, तर तो चष्मा, त्याची ती टोपी, त्याचं ते हे. म्हटलं का रे एखादं धोतर घे ना पोरासाठी, बुड्यासाठी एखादं धोतर. त्यानं काय म्हटलं मला, आताही घे ना. तुम्हाला समजलं नाही काय, आताही घे ना. ओ महाराज, 2 पोरं आहेत, 2. काय करतात? एक जेलात आहे आणि एक फरार आहे. काय करता महाराज त्या पोरायचं? जननी जने तो वीर, या शूर जननी वांजबरी. ठला विठला. आता हे घडले, आता हे पोरग हे एवढं जोरात पकात वाजून राहिलं. कुठे घडले पोरं? शिबिरात घडले. तसं जमते का घरी? आता हे गायक बाबा रे, हे सारे घडले ना, हे शिबिराईन घडले. अजून हाजळ विनंती आहे बाबा, तुमच्या गावात एक शिबिर तुम्ही घ्या, आणि मला वाटते डॉक्टर साहेब सरपंचांनी हे मान्य करतील. ठला विठला. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही, वसुदेव वसुदेव म्हणा. हेच तर महत्वाचं आहे. अहो हे दुर्लभ आहे महाराज. हे कसं भेटलं तुम्हाला सांगू का? इकडे पहा, इकडे पहा. आता तुम्हाला मनुष्य जन्म भेटला, 84 लक्ष योनी फिरून भेटलं. हे 84 लक्ष योनी, आणि हिच्यात गणित केलं संत महात्म्यांनी. एक एका योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी मेरा तो एक योनी कोटी कोटी मेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. मंगला गेवारा माधवा, मंगला गेवारा माधवा. म्हणून तर महाराज म्हणता, दोरोनी आलो मेगा. अटी अभ्यास कीर्तन करायला लागत नाही महाराज, हे उठून जातील. ठला विठला. हे 84 लक्षण तुम्हाला भेटलं. हे कसं भेटलं सांगू का तुम्हाला? न घडणारे उपाय घडले. न घडो उपाय घडो आले, न घडो उपाय घडो. घडो उपाय
बाबा इकडे बाबा इकडे बाबा. राजा होता आणि राजाला बिमारी झाली. वैद्य आले आणि वैद्यानं नळी पाहिली. म्हणे राजेश्री तुमची बिमारी बरं होऊ शकते म्हणे. कावळा जर कुठे भेटला म्हणे तो कावळा आणायचा, तो ठेसायचा आणि त्याचा रस काढायचा आणि त्याचं प्यायचं, तुमची बिमारी बरं होईल. आता राजा बोले तुम्ही बोला ना हो काही. राजा बोले आम्ही बोले कोणाची मानी ना आले. राजा बोले तो राजाचा अधिकार होता. मग आता निघले पारे करू कावळा पायरे. आता कावळा मोठा कठीण आहे. कावळा घरावर बसला की काय म्हणतात आजी झोपली का तो. कावळा घरावर बसून कोण येते. पाहुणा येते हे माझ्या ज्ञानोबाला माहित होतं. मग माझ्या पहिलं तो के काबो पहिलं तो के काबो पहिलं तो के काऊ कोकताये. पहिलं तो के काऊ कोकताये. चकुन के माये कागताये चकुन के माये कागताये पहिलं तो के काबो पहिलं तो के काऊ कोकताये. उडरे काऊ सोन्यानं बनविलं पाऊ. उड उड रे पाऊ तुझे सोन्यानं बनविलं पाऊ. पाऊने पाहुणे घराची जाता पण पहिलं तो के काऊ कोकताये. पहिलं तो के काऊ कोकताये. मी चाललो बा घरी. काय आवाज आहेत राजा. टाळ्या वाजवा टाळ्या. 2 माणसं 400 लोकांचं काम करून राहिले. 2च माणसं. कसा आहे साधू औषध ना हो पेंड्या. पण त्याला 2 माणसं उठवतात ते ठाला विठाला. उड रे काऊ तुझे सोन्यानं मडविल पाऊ. काय कर पाहुणे पंढरीराव घरा काही येईना. आणि हे काम जर तुझ्या मा केलं तर दैबाताची उटी होती आहे. काही ठिकाणी तोंडी आहे, काही ठिकाणी होटी आहे. होटी आता ज्ञानोबा एवढे भुलले की कावळ्याला चोच असते की होत असते. निघले पायरे करी कावळा पाहिले. आता कावळा दिसत हातीच नाही लागत. तो कावळ्याचा अनुभव येते तुम्हाला. कधी येते 11व्या दिवशी आला हो. अरे आला हो. अरे गेला नाही दिसत कावळा. रस्त्यावर एक खरकटं सांडेल होतं आणि आंधळा भजन करून राहिला. रामकृष्ण हरी रामकृष्ण. एक कावळा खाली आला. त्यांना टाळी वाजायची हातात यायची. योगायोग अशी टाळी वाजवली. त्यानं खाली घेप मारली. आला. येईन काय तुम्ही काही चहाजी घेता का. अरे कावळा हातात येईन काय बसाठी सगून पासून सकाळ. रामकृष्ण हरी. अरे पुरे जलंबर भजन केलं तर कावळा हातात येणार नाही. योगायोग आहेत नाही. पाहरेकरी आले. हे आंधळ्या कावळ्याची किंमत सांग. आंधळा म्हणे 10,000 दे. सांगता कावळ्या देतो. पाहरेकरी म्हणत आम्ही विचारून येतो. मग आंधळा विचार करूनला एक कावळा 10,000चा. 2 केवड्याचे मला कीर्तनात बोलावं लागते. 2 केवड्याचे 20,000चे करा काय लागते अशी ताळीच वाजा लागते. त्यानं तो जो कावळा होता तो असा बगलीत ठेवला. असा बगलीत आणि चालू केलं रामकृष्ण हरी. जो होता तोही निघून गेला. आता किती दिवस भजन करीन हातात कावळा येईल. ओ दादा अरे सांगा. तशी तुमची आमची गत झाली. ज्याप्रमाणे आंधळ्याच्या हातात कावळा भेटावा तसा तुम्हा आम्हाला हा नरदेव भेटला. पण तुम्ही सर्व सुखाची आशा जन्म गेला. मुक्ती यज्ञ नाही केला.
जन्म गेला चलो एक मुक्ती एक नाही गेला हिंडता दिशा हिंद पावला माया व्यक्तीला जीवबा टाळ्या वाजवता टाळ्या. कसं होला महाराज आता मला सांगू का मी लोकांचं का म्हणणं आहे लोक आमचं टाईम नाही टाईम. एक जण तर मला भेटलं आज म्हटलं चाल ना कीर्तनाले म्हणे महाराज पाठ खाजवायला टाईम नाही. काय बोललं हे तुम्ही बोला ना काय बोलला मी खासून देतो खरंच टाईम नाही लोकांजवळ. भीतीले पाठ खाजवतात लोकांची भीतीले गाडीच्या आरशाला खास करतो अशी गाडीच्या आरशाले टाईम नाही राहिला लोकांना टाईम नाही राहिला. हो जियायला टाईम नाही लोकांना जियायला तिकडे जातो तिकडे अरे खाली बस ना टाइम नहीं रहला. पण देखो भैया इधर देखो भैया आपको एक दिन टाइम निकालना पड़ेगा. एक दिवस तुम्हाला टाइम काढा लागेल. कधी कधी आपला बाप आला की. आपला बाप कोण आहे कोण आहे हा इशारा माहिती आहे तुम्हाला. येऊन तो बाबा आला मग त्याला म्हणा चल अपने पास टाइम नहीं है चल जा रे. ये कोई रिकामे देख रहे क्या अपन अपने पास टाइम नहीं है चल जा. अपन बिजी आदमी है बिजी चल जा अपने को और जाना पड़ता बाया गया कापूस को. चल जाना यार दिमाग मत खाना जाना यार तू चल मेरे को और जाना पड़ता चल जा रे. ऐकल का होतं तुमचं तुम्ही बोलत कोण ना तुमचं ऐकल का अरे बोला ना ऐकल मग तेथे नाचले सत्ता मग तेथे नाचले सत्ता संपदा राई सत्ता संपदा पुढे पुढे संतीन वाहे ग्वा तुका म्हणे तरी यम आज्ञा जव काळ असे दुरे. बढिया बढिया गेले दादा विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे आर पाटील अरुण जेटली सुषमा स्वराज लता मंगेशकर श्री अरे बापरे मला एक सांगत होता तुम्ही इकडे पहा दादा इकडे पहा विलासराव गेले गोपीनाथ मुंडे गेले. या लोकांजवळ पैसा नव्हता का दादा बोला ना हो दादा तुम्ही बोला ना राजा पैसा नव्हता डॉक्टर नव्हते डॉक्टर मग तेथे नाचले काही. सत्ता हमें सोचना है और हमें करना है लोकांना खड्ड्यात घालना है. सत्ता माननीय साहेबांना श्रद्धांजली. गेले गेले गेले. आणि मी प्रत्येक कीर्तनात सांगतो मनुष्याने जीवनामध्ये मरण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. माणसानं महिन्यातून 15 दिवसातून 8 दिवसातून मसानवाटीत चक्कर मारला पाहिजे. गेलं पाहिजे माणसानं मसानवाटीत की आपली जागा आठी. मला एक सांगा तुम्ही माणसाला मरावं लागते की मरावं वाटते बाबा तुम्ही बोला बा. तुम्ही लांड्याच्या मळ्याजवळ बसला काय अरे लांड्या मेला काय फ्रेश चेहरे ठेवला माणसाला मरावं लागते की मरावं वाटते कोणाला मरावं वाटते
त्या आजीली मला वाटत नाही तेव्हा ते आजी बाजी करून राहिले त्या आजीली मला वाटत नाही. ते आजी गणपतीजवळ जाते, गणपती बापा काही नेत रे बापा आम्हाला, आणि मला दिसत नाही ना बापा रे, मला काऊन नेत नाही तू. मग दवाखान्यात जातो काही नाही, सारा बोलणं आहे. आमची आजी शेतात गेली, विंधन जमा केलं, विन्नाचा भारा बांधला, डोक्यावर घेतला, घाम आला भारा खाली ठेवला, जोराने आवाज दिला, यमाले यमा ये रे बापा ये, ने मले ने. यमाले वाटलं मा गिराईकच नाही, फटकन आला यम. वाजी मी आलो म्हणे. तू कोण म्हणे? मी यम. जास्त बोलावलं. तू आला का म्हणे? बापा बरं केलं तू आला, पण मी तुले भारा उचलून द्यासाठी बोलावलं रे बापा. मग विलासराव गेले, आबा गेले, तुमचा नंबर नाही लागित? नाही नाही नाही. तो तर एवढा जबरदस्त आहे राजा, एवढा जबरदस्त आहे, लांड्या उडी मारतं काय, एवढा जबरदस्त आहे की घडी 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 काळाची पाये, घडी 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 काळवाटयाची पाये, घडी घडी काळवाटयाची पाये. अजून किती आहे आपका, अजून किती आहे हरी घडी घडी काळवाटयाची पाये, घडी घडी काळवाटयाची. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळवाटयाची पाये, घडी घडी काळवाटयाची पाये. देह जाईल जाईल देह जाईल, ओ देह जाईल जाईल, देह जाईल जाईल, ओ याची काळोबा खाईल, याची काळोबा खाईल, याची काळोबा खाईल. देह जाईल जाईल. बाकी हिफाजत कर ले. शेषमाल बाप्पू वय किती चालू आहे? वय शेषमाले बाप्पू वय किती आहे? वय 65. ते मागचे आबा धोत्रावाले किती वय? किती आहे वय? 75. मला वाटतं तुमच्या बाबाचं लयच नाही. शेषमाले बाप्पू किती? 81 वय आहे. बुडा तुटून पैदल आला एकटाच, कोण माही पुढे. पण चेहरा पा मारा, चेहरा पावर चेहरा सफरजनासारखा आहे, सफरजनासारखा. हे लोक त्याच वक्ती जायला पाहिजे होते ना हे लोक काही. कधी करोना. आता या बुड्या बाड्या पा बरं, या कानी गेले, सारच गेलं. या त्याच वक्ती जायला पाहिजे होते ना कधी. करोनामध्ये बडिया बडिया गेले ना महाराज. आमच्या भागात विठ्ठल महाराज साबळे पकवादी गेले करोनात, दायमा महाराज गेले करोनात. पार आता हे बुढे बैशाला आहेत, पहा बरं हे वा किती बुढे बैशाला आहेत ती. तेव्हा ते तिकडे जर्जर व्हायला आहेत महाराज. म्हातारे घरी तरी जर्जर व्हायला आहेत, जर्जर जर्जर. डाट पडले साठवणे. ते सुनवाईला म्हणते दाखव माझं, दाखव नाताला, दाखव दाखव. ते सुनबाई म्हणते भेटेन तुम्हाला ते ह्या तिकडे. बुड्याला वाटतं सुनवारी नाताला देत नाही, बुडं तटीच बसते. लढते बुडं. सुनवारी अशी लात मारते, अशी लात. कशी लात? बाप रे बाप. आणि ओढून वळून म्हणते की मामाजी मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हणून ठोकर लागीन, ठोकर लागीन.
अरे तू लात मारून राहील ना लात. मामाजी ठोकर लागली ना तुम्ही रस्त्यात 2 खेप ठोकर लागली बा तुम्हाला. मग बुड्यानं इकडे यावं का नाही या म्हाताऱ्या लोकांना. अटी या गळ्यात इना घ्या. गळ्यात हार पडते हार. लोक पाया लागतात पायासाठी. त्याला थोडी माहीत आहे वैता गेला हा. ठला विठला. आता बाप्पू 85 वर्ष झाले तुम्ही लोक बसायला म्हातारे लोक. मला सांगा मेहरबानी कोणाची आहे. हे मेहरबानी कोणाची आहे. तुम्ही आधी बसायला बोला. तुम्ही आधी बसायला मेहरबानी कोणाची आहे. अरे बोला ना. हो देवाची ना देवाची ना. तरी वर तुम्ही देत ना राजा. कोणे आले जाती सत्ता वृक्षाची अपाने आले जाती सत्ता वृक्षाची अपाने आले जाती सत्ता वृक्षाची अपाने आले जाती सत्ता पहिल्यांदाच म्हटलं की तुम्ही समोर या. साधून कीर्तना जाग्यावर राहणं म्हणजे तो साधूच नाही. चला विठाला कीर्तन चांग हो या अंग हरी रूप हो या हरी रूप हो या कीर्तन चांग हो ये इकडे घ्या माझे शब्द लिहून घ्या म्हातारे मंडळी. मी त्या दिवशी तांडवलीला बोललो मी. इथे का बोलून राहिलो याचा अर्थ मला येत नाही अशाचा भाग नाही. मी अभंग यांच्या लायकी सोडू शकतो असं नाही. पण मी समय जाणं हे महत्त्वाचं आहे. समय जाऊन कीर्तनकारांनी कीर्तन केलं पाहिजे. घ्या बाप्पू माझे शब्द लिहून. हो बाप्पू खुर्चीवर बसेल घ्या लिहून शब्द. 80 वर्षाच्या म्हाताराला दवाखान्यात भरती केलं. 2 तास ऑपरेशन चाललं. ऑपरेशन संपलं. 12 लाखाचं बिल दिलं डॉक्टरनं. 12 लाख. म्हाताऱ्यानं लढायला सुरुवात केली. डॉक्टर साहेब म्हणतात मी का लढता पैसे जास्त झाले म्हणून लढता. म्हणे नाही साहेब मी नाही त्यासाठी नाही लढत. 80 वर्ष ज्या गणपती बाप्पानी माझं हृदय सांभाळलं त्यानं मला 2 बोटाची चिठ्ठी नाही पाठवली. हो ठाला विठाला. 2 तास हृदय तुमच्या ताब्यात होतं त्याचे तुम्ही 12 लाख काढता. टाळ्या वाजवत ना. हे इलेक्ट्रिक बिल नका बरोबर. इलेक्ट्रिक बिल हे इलेक्ट्रिक बिल नका भरू. काय होते तुम्ही बोला ना. हो राजा लाईन कट होते. तुमचं हे मीटर चालून राहिलं. हे मीटर आणि त्यानं लाईन कट केली की मग त्यानं लाईन कट केली की आबा
लोक म्हणतात वारं गेलं, वारं नाही गेलं, देवानं फेस काढला तुमचा. चाले हे शरीर कोणाची असते, शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. कोण बोलविते हरिवीण, कोण बोलविते हरिवीण, कोण बोलविते हरिवीणा. फायदा पडसान बा तुम्ही. हो. इकडे पा ना. आता कठीण काळ आला महाराज, कठीण काळ आला. हो बाबा, हे जुने लोकांना विचारा तुम्ही. जुने लोक घरात तरी मरत, घरात टाक बास खाली, हे खाली लाव दिवा पोती. आता कठीण आहे. देवानं यमाला सांगून दिलं, जटी सापळातून उचलून आण. उभे लोक चालले, उभे 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 उभे. इकडे पा, इकडे पा, इकडे पा, इकडे पा, इकडे पा. हाती घेतलेला घास काय जोरे पकवाती. अरे तुला पाहिजे कासाठी म्हटलं मी. आला विठाल. तुला काही इबादत करले, तुला करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. हा एक दिवस यातला निघून गेला ना दादा. नाही नाही नाही, लक्षात ठेवा, सोपं नाही हे. क्षणभंगूर नाही वारे सावध, सोडा माया काही न मग चले पुढे हुशार. राम राम एक पाहत असा एकाची ग, एक पाहत असा एकाची दार, एक पाहत असा एकाची दार. सावध त्या गुन्हे काय चिंता नका न करू. आज चहा करायचं कामच नाही. चहा करायचं कामात चिंता नका करू ना. ज्या वक्ती मी थकीन त्या वक्तात ती चहा कर जा. ठाला विठाल. पाहा आता हे पाहा राजा महाराज, कठीण काम व्हायला हो. तुम्हाला कधी को बशीन सांगता येत नाही राजा. काही लोक म्हणतात म्हातारपणात परमार्थ करू, म्हातारपणी परमार्थ करून काळ काय तुमच्या हात नाही धरू. म्हातारे वचन याची गॅरंटी. काही लोक म्हणतात रिटायरमेंट झाल्यानंतर काय काम आहे. रिटायरमेंट झाल्यानंतर हरी हरी म्हणायचंच काम आहे. रिटायरमेंट माणूस गव्हर्नमेंटले चालत नाही. हा अटी चालीन का राजा. मनी नाही भाव म्हणे देवा मला पार, मनी नाही भाव म्हणे देवा मला पार. देवाच्या देव बाजारता भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही. बाबा इकडे पा, इकडे पा. तो काळ तुमच्या मागे टपून आहे, टपून आहे, टपून आहे. आणि तो कधी खोनाले खो दिन सांगता येत का. कोण गेलं, कोण गेलं भाऊ. और राजा मास नका आता बोलले ना राजा. आता सध्या बोलून राजा, सध्या सध्या बोलून राजा, सध्या. आता सकाळची गोष्ट, घराचं वास्तव कीर्तन करून राहिलो मी. ते घर मला काही कीर्तन झालं, मी बसलो, मासेजी ते बसले. कामाला ते येईल असं पुसला, मासेजी बसले.
मी खुर्चीनं बाजून बसेल महाराज बाजूनं मी त्याला झोप लागली बा झोप मी त्याला असं हलवलं ते खुर्चीच पडली धडकून खाली एका सेकंदात माणूस गेला राजा एका सेकंदात तुम्ही लोक राजा तरी सावध होत ना हो तुम्ही लोक तरी सावध होत ना राजा तुम्ही किती लोकांना फसवून आले ना आतापर्यंत अशानात तरी लोक तुम्ही येत ना राजा तुम्हाला साधू कुठून पाहता सावध झालं पाहिजे माणसं काही भरोसा नाही राजा काही भरोसा नाही क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है ताड़ी ताड़ी इस जिंदगी क्या भरोसा है इस जिंदगी साथ देती नहीं रे किसी का साथ देती नहीं रे किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी सांस निकल जाएगी चलते चलते रुक जाएगी चलते चलते जिया बुझ जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी चलते चलते दम निकल जाए ओ दम निकल जाएगा दम निकल जाएगा तो चलेगा क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी एवढे वय झाले आपले 80 90 वर्ष 10 वर्षाच्या गयाच्या पोराच्या गयात माळा आहेत तुळशीच्या तुम्ही काही घालता बा बरं मला तुम्हाला एक सांगा तुमच्या इकडे माणूस मेला त्याच्या तोंडात काय घालतात तुळशीचं आमच्या गावात बेशरमचं घालतात मेल्यावर पुरं तुळशीचं उपटलं आणि त्याच्या तोंडात घातलं काय फायदा आहे मेल्यावर काय फायदा आहे पुरं तुळशीला उपटलं काय मूर्त जैसा शिंगरान गाळो तीर्थी कडो दुधिया माकेला हो जिवंतपणी तुम्ही जिवंतपणी आंघोळीला पाणी घ्या म्हणा गंगेत यमुनेस सरस्वती नर्मदा कावेरी सिंधू नर्मदा हे काही असताना हे अंद्रे असताना आहे आराम आता मळ्याले घ्या भाई मळ्याले टाका त्याच्यातून पाणी म्हणा त्याले कोणाले मळ्याला म्हणा काहून म्हणत नाही मग आंघोळीच्या वेळेस राम राम कृष्ण कृष्ण गंगे कोण म्हणत नाही तुम्ही काही चहा घी घेता का कोण म्हणत नाही मला म्हणत नाही तुम्ही सकाळी उठले तुम्ही समोरच्या माणसाला काय म्हणता राम डबल म्हणता की एकदा राम राम त्याच्यातला राम तुमच्यातला राम आणि माणूस मेला एकदाच राम आहे राम बोलो बाई सगळ्यात मोठं जीवन दिलं राजा तरी तुळशीची माळ गळ्यात घालत नाहीत लोक तुम्ही म्हणता तुम्ही साधू वारकर आहेत मी तसं नाही बोलत तुम्ही माहिती नाही बोलत तुम्ही या मला एक शब्द लिहून तुम्ही तुळशीची आता ॲक्सिडेंट झाला खामगावच्या पुढे आणि कितीतरी लोक काढले त्यातले ज्याच्या गळ्यात माळ होती माळ ते साहेबानं चेक केलं त्याला श्वासोश्वास चालू होते त्याला दवाखान्यात ते माणूस आज जिवंत आहे कशाचा परिणाम आहे बरं तुम्ही वाजवा टाळ्या वाजवा मनुष्य वारला सगळंच काढतात लोक सगळंच काढतात ना मी नाही सांगत यमाच्या हाती बांधोनिया देती यमाचे हाती बांधोनिया देती घेती काढो
भूषणे घेती काढो रे. बरोबर आहे ना आजी? आजी बरोबर आहे ना? माणूस मला की सगळं काढून घेतात, सगळं काळा काळा माळ माळ. हा अरे जुना माणूस वारला आणि त्याच्या कमरीत चांदीचा पट्टा होता, चांदीचा. आता खपट्याच चांदीचा. नानीवर नेलं आणि तो पट्टा काही कोणाने काळाची आठवण नाही राहिली. पट्टा त्या बुढीचं लक्ष गेलं बरोबर. त्या बुढीला वाटला पट्टा जाते माया आता, पट्टा जाते माया आता काय करा. पण म्हणता येत नाही. म्हटलं तर म्हणतील पाहिजे बाबा काची पडली बुढीले. त्या बुढीनं बरोबर लढायच्या स्वरात म्हटलं, लढायच्या स्वरात, तुम्हाला पट्टा कसा चांगला दिसते ना माय बाई वा. यायला 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 वाटलं पट्टाराला हो काळा 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 काळा. कोणासाठी करून राहिले राजा तुम्ही? कोणासाठी करून राहिले? ओनाचे माया बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माया बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृग जन्म जाईल रया जाईल रया उगदेव जाईल रे जाईल रे. देह हे काळाचे धन कुबेराचे हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळा धन कुबेराचे. ऐसाती आलिया ओळखा शारंग धरू नाही तरी संसारू जायला लया. त्याचा द्रुपदच ती आहे भाऊजी. कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृग जळवत जायला लया. कोणी कोणाचं नाही बरं दादा. नाही 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 नाही. म्हणून मरणाच्या नाही रे नाही कुणाचे अरे भाऊ ताडी वाजवा ताडी ताडी. नाही रे ए बाबा नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे हरी बोल. नाही कुणाचे कोणी बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे नोई बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोई रे गेल्या मागे सर्व राहिले तुटतील नागे डोळे. नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही माल्यापेक्षा तर पैसे त्याला दोघेला द्यायला पाहिजे तुम्ही. चला विठाल. नाही ना महाराज कलाकार आहेत ना हो महाराज. पण बेंबी देडपत म्हणणार नाहीत ना हो. अरे पोटाचं पाणी हलू देत नाहीत कलाकार. जागीच बस चाल म्हणते की मुके ना. तर साधू मातीत घालतात कलाकार. हे पाबर राजा खंडेकार आले त्यापासून चालूच आहेत ना. ठाला विठाला जागी घेता काय जांभू येईल ना. आम्हाला लोक ठासून सांगतात महाराज तुम्ही काय समजता जगतामध्ये सगळ्यात
विशेष म्हणजे माझी मिशेष. चल बैस, चल बैस ग, चल लवकर बैस. तुम लांडे को मस्त सांगो. ज्या दिवशी तुमचं घरात येणं बंद होईल ना त्या दिवशी बाई तुमच्याकडे बरोबर पाहणार नाही. नाही तर गंमत पा, तुम्ही बाहेर गाई जा, घरात जा. घरात घुसल्यावरती बाई पाहण्यात थैलीत पाहते काय थैली, आणि त्या थैली जर काही नाही निघलं अंगूर पंगूर पाहते बाई कशी करते. तुम्ही कोण हसून राहिल्या बाई? बाई तुम्ही कोण हसून राहिल्या? तसं काही हे तसंच आहे. कुठे गेलते मग? आणि तिकडेच काऊन ना? मी अतिशोक्ती बोलत नाही. पत्नी माणसाच्या उमठ्यापर्यंत आहे, उमठ्यापर्यंत लाशपर्यंत लाश आर सिर्फ उमठ्यापर्यंत हा बाई साहेब. बस उमठ्या लोक उमठ्यावर त्या बैल बाया धरतात. ते बाई म्हणते मला सोडा, मला जाऊ द्या त्याच्या संग, मला जाऊ द्या ना बा. ओ बाबा मा ईश्वर आहे, द्या सोडून त्या बैल. वा तुम्ही इकडे. जाय कुठे जात, जाय 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 पाय. मी बोलत नाही, महाराज सांगतात. कोळो येईल अंत काडी प्राण प्रयाणाचे वेळे राहते निराळे राजा पुण्या सकल. येईल अंतकाळी राजा प्रदानाचे राजा पुण्या अतिशोक्ती वाटेल तुम्हाला माझी बोलायची. तुम्ही म्हणसाल लांड्या तुला बोलून राहिला. मशानातून येऊ द्या. काही बाया त्या बाईला समजतात. लढू नको, लढू नको माय, लढू नको. जास्त लागते माय. कोण राहिले आलं, कोण नाही राहिले आलं, कोण नाही राहिले आलं. चांगलं झालं त्याचं चांगलं झालं, सोनं झालं त्याचं सोनं. कोणा सांगितलं तुम्हाला सोनं झालं? या कुठल्या बाटल्या बोलतात? लढू नको माय, लढू नको. किती लढशील माय तू? तू पडशील आजी पाहतो. आजी तू पडशील बाबा रे. ती बाई पाहिजे बाबा, त्या बाई पाणी पाहिजे. हसता नाही अटॅक यावं. लढू नको, तोंड घेणे पुस. अरे थांबा ना बाई, तुम्हाला सांगतो द्या बा. अरे बाई हसून राहिली का लढून राहिली? थांबा ना, मला सांगू द्या ना. पाणी घेणे प्या बा, जोड हसू नका. लढू नका, तोंड घेणे पुस. पाणी घेणे पे जरा सक. ते बाई म्हणते मला पाणी नाही पाहिजे. मग दूध पे जरा सक म्हणे. मग आणा गिलास भर म्हणे. मग तुम्ही म्हणसाल लांड्या तो आला बरं असेल आमचं. आमच्या बाया लय बेकार आहेत. मला लग्न झालं ताई आणि मी आता लोक फिरायला जातात, आपण शेगावले जाऊ. चल बस, चल बस. आम्ही चाललो रस्त्यानं, रस्त्याचं गद उभं गद गद रस्त्यात. मला कुटुंब मला काय म्हणते, तुमचे सोयरे पा सोयरे. आता शिल्लकचं बोलणं आहे की ना बाईचं. आता हे बाईनं बाईचं हिशोबानं राहावं का नाही? काहीच काहीच करून लावलं ना मला बाय ना. अरे पहिले लग्नात बाहेर जात काय? लग्नात बाहेर जातच ना. हो आता लग्न गेलं आमच्या इथून. आज सकाळी 8 गाड्या लावल्या. 8ही गाड्यात बाहेर जाऊन बसल्या. राहिले माणसं खाली आणि तटी गेली की त्याच्याच तालात. नवरदेवाच्या मायले एक बाई स्पेशल सजवायले आणि नवरीले सजवायले एक बाई. होतो का असं काय बा? किती भयकलं काम आहे. नवरीची माय सजवते एक जण, एक बाई, आणि एक बाई नवरी सजवते.
ती ब्युटी पार्लरची बाई आणतात बा, ती कोण आहे ते काहीचं काहीच दांगडो लावला या बाईनं करणं कुठून काम आहे. रस्त्यानं चाललो त्या गद्याला म्हणते मायले सोयी रे. आता मी मारू शकलो नसतो महाराज. कसं मारू? नवीन लग्न व्हायला होतं ना. नवीन लग्नाचं काम लय अलग असते की दिल दिया ते पोरी पा कसे असतात पोरी त्याला हे कीर्तन पाहिजे विठाला विठाला. मी आता थापड कशी मारा. गद्याजवळ गाडी नेली उभी केली त्या गद्याला म्हटलं राम राम सासरे बा. त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये एक कीर्तन नाही आजी एक कीर्तन. आणि बाई अशी करे मला घरी बस झालं जेवण मरसांना कोरोना आला ना हे ढेर वाढलं नाही ढेरी जेवढं खात असतात काय अशीच करे बा बाई बेकार काम आहे. नाराय बंद झालं ना घरचं नाराय. मग मी हरिपाठ करून वाट्यावर बसो. आमचं कुटुंब घर झाडत झाडत आलाची घर झाडत. मी होतो वाट्यावर बसेल तेवढं त्याला कुत्रं त्या कुत्र्याला म्हणते हाळा 2 महिन्यापासून अटीच मरून राहिलं. मजाकचं बोलणं झालं का? मजाकचं बोलणं झालं काय? परवा दिवशीची गोष्ट. मी 23चं कीर्तन करून घरी आलो. मला दिसली भांडणात उभी. मी थापड मारली. मी साधूची लक्ष्मी भांडणात काय काम आहे वगैरे वगैरे लढत लढत घरी आली. मी आता लांड्या तोली चाई भेटत नाही पाणी भेटत झोपून राहील मग ना. आता मी झोपून राहिलो. रात्री 10 वाजले. त्या बाईने ग्लासात दूध टाकलं. मला दूध आणलं. घ्या दूध. मला खराब वाटलं गड्या ते. किती प्रेम झालं म्हटलं गड्या हे. थापड मारल्यावर जे बाई दूध आणते हम बने तुम बने एक दूजे. मी म्हटलं काले दूध आणलं ते राहू द्या लागत होतं. मला म्हणे सरपाले दूध पाजाच लागते. मजाक का बोलणं झालं काय? बाई म्हणे खरं तरी बरं बाई म्हणे खरं मरतात रे बरं. बाई म्हणे खरं मरतात तरी बरं. बाई म्हणे खरं मरतात रे बरं. नाशियेले घर तुमको दिया. नाशियेले घर तुमको दिया. नाशियेले घर तुमको दिया. जगद्गुरु तुकोबानी काय केलं? एकच केलं. संसाराच्या नावे गा धर्म केला पडता धर्म केला. संसाराच्या नावे घालोनिया वाढता पुण्य धर्म केला. वाढता पुण्य धर्म केला. वाढता पुण्य धर्म केला. जगद्गुरु तुकोबानी संसार नाही सोडला. भंडारा डोंगरात जायचं एकांतात भजन करायचं की तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शेहू सदा. तुकोबाराय भजन करत होते पण तुकोबाच्या जीवनात एक चिंता होती. दादा इकडे पहा दादा दादा इकडे पहा. एक चिंता खात होती महाराजांना. कोणती चिंता होती? तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये संत महात्म्याची भेट नव्हती. गुरुची भेट नव्हती. कशावर म्हणता महाराज प्रमाण घ्या. कै मी उदार पावेल काही कृपा करील नारायण. चिंता लागली. सतत चिंता लागली. इकडे पहा इकडे पहा इकडे पहा. ज्या गोष्टीशी माणसाला चिंता लागली ना चिंता तो माणूस स्वप्नात सुद्धा ते बडबड करते. मग स्वप्नात बरेचसे लोक आमच्या शेजी झोपेल असतात. ते रात्री झोपीत म्हणतात अरे अरे निश्चित समजा यानं वखर गाळ्यात टाकेला आहे. याला सकोन पराठ्या पडायला जावं लागते. सकोनच्या पराठ्या त्याची झोपीतच पडून राहिला आहे. एक तरुण पोरगा आणि मी पत्रिका घेऊन फिरलो सप्त्याच्या. रात्र झाल्या. मी दोघंजण एका गावात झोपलो. इकून मी झोपलो तिकून ते झोपलो. त्यानं झोपीत एक लात मला मारली. मॅटला जो त्या झोपीत आहे. दुसरी लात त्यानं एवढी जोऱ्यानं मारली मी उठूनच बसलो. तर म्हटलं ए पर्या तू लाता मारून राहिला राजा. म्हणे ओ महाराज काले उठू राजा. म्हटलं काय झालं? म्हणे मी गाडीला किक मारून राहिला होतो राजा. निदान शक्कर तर मारू द्यायला लागत होता राजा. याच्याही पेक्षा सुपर उदाहरण सांगतो तुम्हाला. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो.
कीर्तन झाल्यानं त्याने माळी नेलं झोपेल्यावर 4थ्या मजल्यावर. माल्या अगोदर कोणीतरी झोपेल होतं, मला काय माहीत नाही कोण आहे. माली बाजूनं टाकली. रात्री 12च्या नंतर मग त्या बाजूच्या माणसानं चालू केलं, उतर खाली म्हटलं, उतर खाली म्हटलं. या माणसाचा मा काही संबंध नाही, मी याच्या खिशातले पैसे काढले नाही, एवढ्या जोरानं बोलून राहिला, उतर उतर खाली, उतर खाली. मी घाबरलो, खाली आलो बापा कपडे घेऊन. त्या बाईला उठवलं, म्हटलं बाई उठा बापा उठा. म्हणे महाराज काय झालं, पाणी पाहिजे का? म्हटलं पाणी नाही पाहिजे. वर कोण झोपेला आहे? ते बाई म्हणे महाराज माझे मालक आहे. काय झालं महाराज? म्हटलं ते म्हणून राहिले बाबा उतर खाली, उतर खाली, उतर खाली. ते बाई म्हणे महाराज जा झोपा, त्याला सवयच आहे म्हणे, ते कंडक्टर आहेत म्हणे. आलीशी एस टी एखादी म्हणे लावला त्याने एक एक उतरणं. ओ दादा, जो कंडक्टरवर दिवसभर एस टी चालवते राजा, त्याच्या स्वप्नात जर एस टी येते, हे पोरगा आमचं झोपीत फकत वाजवत नशील काय? वाजवा टाळ्या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, ध्यानी पांडुरंग म्हणे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग. महाराज आमच्या घरी परवा दिवशी लग्न झालं, सारं घर पाहुण्यानं भरेलं आहे. मी रात्री 2:30 वाजता अंग टाकलं आणि 3:45 वाजता मॅच कल्ला केला घरात, बाजूर कल्ला केला म्या. पुंडली सारे पाहुणे रावणे उठून बसले की आपल्या घरात रात्री कीर्तन कुठे चालू. कशाचा परिणाम महाराजा, कशाचा परिणाम आहे? अंतरीचे धावे सबाये बाहेरी. आमच्या शरीराला जे वळण पडलं आहे का नाही, माझं हे 200वं कीर्तन आहे आज, 200वे कीर्तन. फक्त एकच कीर्तन झालं नाही डोणगावचं, याने तारीख घेतली होती, तेच नाही झालं. त्या दिवशी झोपच नाही लागे भाऊजी. मी घरात जाऊ बाहेर येऊ, घरात जाऊ बाहेर येऊ. 11 वाजेला झोप लागली नाही. शेवटी पत्नीला उठवलं, म्हटलं तू एक काम कर, एक नारळ घे, एक दुपटं घे आणि त्या खिशातली 100ची नोट काढ, त्या नाऱ्याखाली ठेव, डोक्याला बुक्का लाव, मला हातात दे. तिनं तसंच केलं. मला बुक्का लावला, नारे दिला, हाती दिलं. ते स्वप्नामध्ये संत महात्म्याची भेट झाली. इकडे पा, इकडे पा, इकडे पा. स्वप्नात संत महात्म्याची भेट झाली. ज्याची चिंता लागली होती ते प्राप्त झालं. महाराजांचं अंतकरण भरून आलं आणि महाराजांच्या मुखामधून बाहेर पडलं अभंगाचं पहिलं चरण. भाग्य भाग्यता हो उजळल भाग्य, उजळल भाग्य, उजळल अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली हो संत दर्शने हा लाभ हो हरी बोल संत दर्शने हा लाभ उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, उजळले भाग्याता अवघी चिंता वारली हो संत दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ. मला घरी जाऊ द्या तुम्ही. माझ्या काय तुम्ही चला म्हणून राहिले. चला विचार. चला.
मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की माझ्या जीवनात चिंता होती. आता मारा म्हणता माझ्या जीवनाची चिंता गेली. का चिंता गेली? माझ्या जीवनामध्ये संत महात्म्याची भेट झाल्यामुळे माझ्या जीवनातली चिंता गेली. बरं चिंता तर गेली दादा, पण माझं भाग्य उजळलं. दादा इकडे पहा दादा, मी तुमचा टाईम जास्त घेणार नाही. मी रात्री 2:30 वाजता घरी आलो दादा. सकाळचं कीर्तन केलं आणि इथे आलो दादा. मी थंडगार व्हायला मला माहिती आहे, मी बोलून राहिलो. ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये संत महात्म्याची भेट झाली ना दादा, ओ दादा दादा, त्या दिवशी तुमचं खरं भाग्य उदयलं. भाग्याचा उदय हे जोडी संत पाय, हे जोडी संत पाय. संत महात्म्याची भेट सोपी नाही. नाही नाही नाही. बहु अवघड आहे संत भेटी, अवघड आहे संत भेट, बहु अवघड आहे संत भेटी, अवघड आहे संत भेट. परी जग जेठी करुणा के, परी जग जेठी करुणा के, परी जग जेठी करुणा के. आमच्यासारखे पुष्कळ भेटीन तुम्हाला, काही वाण नाही. काय वाण आहे? आणि तसंही आमच्याबद्दल जीवारेल्या लोकांचं. एका जणानं आमच्यावर श्लोकच लिहून ठेवला. साधू साधू म्हणतात कशाला, पांढरे फटकरा येतात दिशाला, उन्हाळ्यावर हिंडतात गोपाल काल्याला, आणि पेरणं जीवार येते म्हणून जातात पंढरपूरला गजानन महाराज. हो, तुम्हाला काय वाटते? चला बरं आमच्या संग चला. बेकार येले आहेत आमचे. मला पोट अंगार करून राहिला, अंगार जळून राहिला अंदरून. हो, आणि आजी नेमकी तीच तिखट भाजी भेटली. अंगार होते हो. आम्हाला काय बदामचा शिरा खाऊ घालतात काय लोक? हां, आता अटी भेटली बा व्यवस्थित. डॉक्टर साहेब आमचे सरपंच आल्यावर लांड्या काय घेतात, लांड्या काय घेतं? गोपाल भाऊच्या घरी नाही का, लांड्या काय घेतं? चहा घेतं का कॉफी घेतं? म्हटलं काय तयार आहे? म्हणत चहा तयार आहे. म्हटलं मग पहिले चहा घेईन, नंतर दूध घेईन, नंतर कॉफी घेईन, त्याच्यानंतर मग मिरिंडा घेईन. म्हणजे तिने घेशील का लांड्या? आम्ही साधू नाही दादा. खऱ्या संत महात्म्याची भेट सोपी आहे. प्रमाणा जर म्हटले तर लाईन लागेल. आणि एकदा साधूची भेट झाली आपण सारिके करती तत्काळ, सारिके करीते तत्काळ, आपण सारिके करीती तत्काळ, सारिके करीते तत्काळ. काही काळ वेळ तया लागी, काही काळ वेळ तया लागी, काही काळ वेळ तया लागी. भास्कर पाटलाचे भास्कर महाराज झाले एका क्षणात गजानन महाराजामुळे. पितांबर महाराज सामान्य होते काय? लोटून द्यायला पितांबर महाराज झाले. चल जाय, अडून जाय. नाही नाव त्याला पितांबर. अरे दादा तिकडे गेले तर महाराज म्हणतात बिन ऋतू नसताना झाडाले आम्ही आणून दाखवले पितांबर महाराजांनी. आपण सारिके करती. आणि त्यांची भेट झाली एकदा. इकडे पहा बाबा, ओ बाबा इकडे पहा, इकडे पहा. साधूची भेट झाली ना दादा, सोपी गोष्ट नाही. एकदा भेट झाली रे झाली. डॉक्टर म्हणजे लांड्या उडी मारता काय? एकदा भेट झाली रे झाली, झाली पापता पातोटे, झाली पापता पातोटे, पापाचा पातोटे, झाली पापाचा पातोटे, झाली पापता पातोटे, गेले मुठावटे, पापाचा पातोटे नाही गेले मुठावटे. झाली पापता पातोटे, गेले मुठावटे, गेले मुठावटे, झाली 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 पापता पातोटे, झाली पापता पातोटे. झाली पापाचा पातोटे, झाली पापाचा पातोटे. पापा तापा
हापा तापाच म्हणता का? पापा तापा धन्य जाये उठा उठी, ताप धन्य जाये उठा उठी, झालिया भेटी हरिदासाची, झालिया भेटी हरिदासा, झालिया भेटी हरिदासा. हा झाली पापा तापा. तुम्ही मारा, तिघे जण लक्ष द्या. आता तुम्हाला तिघेच विचारतो, हे समजणार नाही. झाली पापा तापा तुटी. पण हे कधी घडलं? झाली पापा तापा तुटी हे कधी घडलं? कधी घडलं? चला बोला तिघ जण. धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन, संतांचं दर्शन झाल्यानंतर झाली पापा तापा. एवढंच काय? धन्याजी दिन संत दर्शनाचा, धन्याजी दिन संत दर्शना, अनंत जन्मीचा चिन्ह गेला, अनंत जन्मीचा चिन्ह गेला, अनंत जन्मीचा चिन्ह गेला. तुम्ही इकडे या, तुम्ही इकडे या. इकडे नाही, तुम्ही तुमच्या घरी बसलो मी, तुम्ही या इकडे. आणि जेवलो कोणाच्या घरी आपण? या तुम्ही दोघे भाऊ इकडे. पंगत कोणाची होती सकाळची? यायचं आहे का? यायचं का? सौजन्य यायचं आहे का? माझं सौजन्य तुमच्या इकडे होतं का? दोघांच्या इकडे. पण जास्त पैसे द्यायचा फक्त. बस इकडे या. यायच्या घरी आज या दोन्ही माणसाच्या घरी. मग तुमच्या घरी लोक जेवले? तुमच्या घरी जेवले ना? आणि तुमच्या घरी आम्ही आलो होतो का नाही? तुमच्या घरी. तुम्हाला आज खरी दसरा दिवाळी होती. आज तुम्हाला आज घरी दसरा दिवाळी. तुमच्या घरी मी आलो, हे सर्व लोक आले तुमच्या घरी. तुम्हाला खरी दसरा दिवाळी आज आहे. मी तसं नाही बोलत. तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा. झाली पापा तापा तुम्ही, झाली बाबा बाबा तुटी, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा. झाली बाबा तापा तुटी, झाली बाबा तापा तुटी. झाली बाबा बाबा तुटी, गेले मोठा मोठी, गेले मोठा मोठी, सैन्य गेले. मी नाही बोलत बाबा, मी नाही बोलून राहिलो. हे तुम्ही मला पॅकेट घेऊन राहिलो म्हणून नाही बोलून राहिलो. मी प्रमाणबद्ध बोलून राहिलो. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी घरा, तुझी बडी दसरा. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा. ए गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. 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 साधू संत येती तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, तुझी दिवाळी दसरा. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा,
दिवाळी दसऱ्याला तुम्ही काय करता ते पाहता. काय करतात दिवाळी दसऱ्याला? तुम्ही शिरा केला होता नाही का? आज आम्हाला गोड तोंडात गेला भक्कम झाला म्हणजे समजा दिवाळीच झाली. आता तुमचं राहिलं यायचं, तुमचं राहिलं नाही. आता तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहिणी आहे बाबा. आता तुमचं काय पाहावं लागते बाबा. आता सर्व महिला मंडळी मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहे. किती पैसे आले तुम्हाला? पैसे आले ना? आले ना? मग मानता हलवा मी का मागून राहिलो तुम्हाला? तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बहिणा पण गजानन महाराजाची तुम्ही लेख आ लेख लेख. लाडकी लेख मी संताची हो, लाडकी लेख मी संताची, लाडकी लेक मी संताची हो, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची हो, लाडकी बाया या, संताची, दोन बाया या, लाडकी लेक मी या दोन महिला या. मतवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुता, मतवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुता. लाडकी 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 लेक मी संताची हो, लाडकी लेक मी संताची, लेक मी संताची हो, लाडाची लेक मी नाचूंगी नाचूंगी नाचूंगी, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. लोक कहे मीरा हुई रे बावरी, बाप कहे कुल नाशी रे. टाळी 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 ताळी वाजवा ताळी. टाळी टाळी टाळी. हो तुका तुकी उतरला, तुकी उतरला, तुका तुकी उतरला. संताची हो, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी लाडाची लेक मी संता, लाडाची लेक मी, लाडाची लेक मी संता, लाडाची लेक मी संताची हो. फुगडी 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 फुगडी. पावणे 11. हे नाचणाऱ्या महिला मंडळी टाळ्या वाजवा टाळ्या. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बहिणी होत्या पण संत महात्म्याची तुम्ही लेख झाल्या लेख. बहीण महत्वाची का लेख महत्वाची? बहीण महत्वाची का पोरगी महत्वाची? चला बोला ना तुम्ही. पोरगी महत्वाची का बहीण महत्वाची? तुम्ही कोण पोरी बाया काही सांगून नाही राहिल्या बा. कोण महत्वाची? अरे ताई तुम्ही राहू दे, मी विरोधात बोललो. अरे तुम्ही राहू दे ना ताई. ठेवा इथे ठेवा ठेवा. इकडे पहा इकडे पहा. बहीण तुम्ही बहीण सांगता ना. पोरगी महत्वाची हा बहीण. शिंदे दादा शिंदे दादा शिंदे दादा शिंदे दादा शिंदे दादा शिंदे दादा. आणि शिंदे दादा 2 महिने पैसे लेट केले, फक्त 2 महिने. मला माय शिंद्या, त्या शिंद्याचं मड घातलं सारं, जैलं त्या शिंद्याचं जैलं. जोवरी चाले धंदा तोवरी ताई म्हणे दादा 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 दादा. पण पोरगी अशी आहे दादा, पोरगी बापाले काही मागत नाही हो, काही नाही मागत. राजा पोरगी नाही मागत हो पोरगी बापाले. मला 2 पोरी आहेत, त्या पोरीचे लग्न झाले, फोन येतात बुवाजी बाबा जेवले का. पोरगी काही मागत नाही हो दादा, नाही मागत बापाले महाराज. म्हणून तुम्ही आज गजानन महाराजांची लेख आ लेख पोरगी आहात तुम्ही. मी तुम्हाला मागतो देसान देसान तुम्हाला जे पैसे आलेत, पैसे कीर्तन याचे मुख्यमंत्र्याचे, ते 500 रुपये मंडळाला उद्या द्यायचे.
500 रुपये. आमच्या गावामध्ये सप्त्यातले कीर्तनं बहिणीनं केले. बहिणीनं, हो बहिणीनं सर कीर्तनं सप्त्यातले केले. तशी इच्छे कीर्तनं तुम्हीच करायला पाहिजेत. आता यायचे किती बहिणीची इच्छा हातवर करा. 2 3 4. तुम्हाला बाजूची बाईची शपथ आहे. असं काही नाही. मला 500 रुपये द्या तुम्ही, पण तुम्ही पैसे द्या. करा हात वर करू दे. आता कोण कोण करते करा हात पटपट. 1 2 3 4 5 6 7. हा पा मी सोपा नाही बरं. मी भयंकर माणूस आहो. सेवा आणि मी गजानन महाराजाचा सेवक आहो. मी अटी जी उभा हो ना, माझ्या रमारमात गजानन महाराज आहेत. हां, तुम्ही अटी जर नाही दिले ना, लक्षात ठेव जा बुवाजी. मले बाई त्या याची लाखनवेळ्याची बाई, ती बाई टेम्पो करून मा घरी आली. म्हणे महाराज तुम्ही कीर्तनात सांगितलं बापा आणि मी पैसे दिले नाही. सप्ताह झाला तर मला दवाखान्यात म्हणे मला 3000 रुपये गेले. पैसे घ्या म्हणे बापा, ते पैसे घ्या म्हणे महाराज तुम्ही बाबा भयंकर साधू हा म्हणे बापा. म्हटलं मला नाही पाहिजेत बाई, तुमच्या गावातल्या सप्त्याले द्या. हे लोक करून राहिले. कमी खर्च आहे का बाई? कमी खर्च आहे का या सप्त्याचा? हे साऊंडिंग पावर तो बसेला आहे बिचारा. पा असाच बसेला आहे काय? कमी पैसे घेतलेच नाही का त्यानं? पहा बरं. हां, काय आवाज आहे पहा बरं. टाळ्या वाजवा टाळ्या. काय शटलमेंट आहे कडे याची काय आवाज आहे. याला सांगत जा लग्नात. तुमच्या कोण्या गावची आहे तुम्ही? चिखलीच्या का? बुलढाणा. कसं काय आलं मग? कसं काय बोला तुम्हाला लग्नात? आणलं का त्यांना टाळ्या वाजवा ताण्या? नाही नाही, त्याला आणलं यासाठी की ते पैसे कमी घेतात सप्ताह असला की. त्याचं बन आहे की ते म्हणतात सप्ताह असले की पैसे मी कमी घेतो, म्हणून त्याला आणलं. बरोबर आहे का नाही? अरे होतं म्हणा राजा. विठाला विठाला. हो, या सप्त्याचा खर्च कमी नाही बरं बुवाजी. केवढा मोठा खर्च आहे. मला माहिती आहे, मी सप्ताह करणारा माणूस आहो. मी 6 सप्ते करतो गावात माझ्या. सामान्य खर्च नाही. आणि सगळे साधू गाडीवाले आहेत. आता लांड्या का सोपा वाटला का तुम्हाला उभा? खटखट पैसे मापा लागतात लांड्याले. सोपा आहे का? बरं हे का सोपे आहेत काय? तसं काही म्हणजे तसंच आहे. ठाला विठाला. हो बहिणी हो, लेकी हो, माझी विनंती आहे. मला शाश्वती आहे. तुम्ही देसान, गॅरंटी आहे मला. तुम्ही मला फोन करायचा, डॉक्टर साहेब, सरपंच साहेब, किती बायानं पैसे दिले. आणि तुमचा फोन मला आला, कोण्या कोणत्या बाया नाहीत देत, मला फक्त त्याच्या घराला जाऊन न्यायचा फक्त, की झालं का? मग मी जाणार. त्याच्या मी भिकारी, आम्ही भिकारी आहो महाराज. होईन भिकारे हो. संत महात्म्याची भेट होणं महाराजाला भाग्य समजतात. तुम्ही कशाला भाग्य समजता? चला बोला. हो, ज्याच्याजवळ पैसा आहे, 20-25 लेकरं आहेत, पत्नी आहे ती सुंदर आहे, तुम्ही म्हणता राजा तुम्ही भाग्यवान. हा, भाग्य तरी नोहे धनपुत्र तारा, भाग्य तरी नोहे धनपुत्र, भाग्य तरी नोहे धनपुत्र तारा, भाग्य तरी नोहे धनपुत्र. निकटवास बरा संत पाये, निकटवास बरा संत पाये, निकटवास बरा संत पाये. हो बारखुमाई, हो बारखुमाई. तुम्हाला माल्यामध्ये काही कुचरपणा वाटून राहिला का? मला बसता येत नाही, चालता येत नाही, उठता येत नाही. मेलेला माणूस गजानन महाराजसमोर उभा करेला आहे. तुम्हाला काही वाटून राहिला का काहीतरी? माल्यापेक्षा बिमार तुम्ही दिसून राहिले बा. हां, करा बरं, हात वर करा. एक खुर्ची घे जावा इकडून. दोन खुर्च्या घे जा बाबा इकडून पाठवून. करा हात टाईट करा. करा टाईट. त्या खुर्च्या 2 टाईट करा. टाईट वाजवा ताळी रब रब. वाजवा ताळी. वाह 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 वाह. हो बारखुमाई. तो बार
बार खुमाये बार खुमा हो 8:30 ते 10:30 पर्यंत कीर्तन पाहिजे. 11 वाजले महाराज. कॅपॅसिटी संपून गेली. हो माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला. महाराज म्हणतात भाग्य तरी नव्हे धन पुत्र तारा. पैसा म्हणजे भाग्य नाही दादा. हो दादा इकडे पहा इकडे पहा. तुम्ही आले होते त्या दिवशी काय आणलं होतं बरोबर? हा बोला ना. हो कॅंग कॅंग करत आलते ना. जासांत काही बरोबर एखादं पुड्डल हातातली अंगठी गळ्यातला गोप तुमचं ATM कार्ड तुमच्या घरातली तूर तुमच्या घरातला मका हां तुमचं 2 एकर पांडीवरचं वावर 3 एकर काईवरचं नाही ना. ओ नाही ना मग एखादा क्विंटल येऊ देत ना या मंडपात. ओ दादा हां तुम्ही म्हणसान लांड्या तुले काय मागे ना पुढे धुळला उडे. बेकार काम आहे बेकार आहे महाराज बेकार आहे. वर्गणी म्हटली की लोक थरथर कापतातच. हां येऊ नको मांडू नाही ना. ओ नाही ना ऐकत आहे राजा. ओ नाही ना राजा मजाक करू नका राजा. ओ नाही ना बा मजाक करू नको राजा. नाही ना बाबा पाहिजो मरशील तू. विठाला हो हो तसं तुमच्यासाठी चांगलं आहे. मला डॉक्टर साहेबांना सांगितलं लांड्या आमच्या गावात पहिल्या दिवशी वर्गणी दिली म्हणत लोकांना. अशी दिली म्हणत कोण 5,000 कोण 6,000 कोण 10,000. तसं काही तुमच्या गावात लोक वर्गणी आणून तरी देतात ना डॉक्टर. हो देतात ना. आता नाही पण काल्याच्या दिवशी आले का नाही. काल्या दिवशी हेगळ नाही वर्गणी मी बसलो जे आले. मग आता 15 आणबे वर्गणी दिली ना 15 आणबे. आमच्या गावात आम्हाला पुस्तक घेऊन फिरावं लागते. पुस्तक घेऊन पावती भाऊ ते पोरगं बाहेर बसेल असते. त्या पोरामध्ये जाय बाबाला भरून आणजाय वर्गणीवाले आले. ते पोरगं घरा जाते ना वापिस येते. माय बाबा म्हणतात घरी नाही. काही लोक जवळ जाऊ आपण भाऊ आम्ही वर्गणीसाठी आलो तर भाऊ काची वर्गणी किती वर्गणी द्यावं आम्ही. आमच्या पोराचं लग्न आहे काय. तुम्ही तर खरोखर या लोकांच्या पाया पडायला पाहिजे. हे लोक तुमच्याकडून दान करून घेतात. दान एरवी माणूस देत नाही. आणि दान करणारे लोक तुम्हाला जर पाहायचे असतील तर मारवाडी गुजराती शिंदी ते हो मारवाडी त्याचे चेहरे पहा तुम्ही. चेहरे सफरचंदासारखे चेहरे आहेत. लय दान करतात ते लोक. लय दान करतात. हो पानपोईवरच्या त्या पानपोईच्या ताटात पैसे कोणाचे असतात? मारवाडी लोकांचे असतात ते. आपले लोक तर त्या ताटातले पैसे उचलायचे वय चाल. आपल्या लोकांना सारं फुकट पाहिजे ना. हो हे लोक सप्ताह करून राहिले यासाठी टाळ्या वाजवा टाळ्या वा. विठाला काची वर्गणी आहे ते आपल्यासाठी सप्ताह आहे. असं चांगली गोष्ट आहे. आमच्याच्यानं होत नाही. तुम्ही लोक करता. वा 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 असं वाटते पुऱ्या सप्त्याची वर्गणी एकटाच देते. वा 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 भाऊ तुमचे किती लिहायचे मग तुमचे? मी सांगू काय लिहा मग आपले 11 रुपये. अटी देसान नाही ना. हाँ आणि भगवान का बीज है. भगवान जब देता है तब बोला रे परो झाला कीर्तन.
भगवान जब देता है तब, और जोर से बोलो, भगवान जब देता है तब, और जब लेके जाता है ना तो पराठ्या लाल पड़ता है. येते मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. महाराज बसलाय समोर. महाराज विचारा, महाराज आले तुम्ही. भगवंताचे शब्द आहेत गीतेत. माझं मला जर तुम्ही नाही दिलं, बांबूरकरले देसान, मोहोकारले देसान, राठीले देसान, वायसाळले देसान, सुभाष भागळेले देसान. कोणाचे नाव सांगितले मी आहे? अकोल्यातले MD डॉक्टर. अकोल्यातले MD डॉक्टर. काय दवाखाने झाले महाराज. कोकळे पुणे गल्लीत दवाखानेच आहेत. तुमची कोणती सिटी आता जवळटी? तुमची सिटी कोणती आहे मोठी? हां, तुम्ही वाशिमात जा ना, पुणे गल्लीत डॉक्टरच आहेत. गच भरेले आहेत, गच. हो, मी आता नवीन पदवी पाहिली आता, एक नवीन गुप्तरोग तज्ज्ञ. गुप्तरोग डॉक्टर तज्ज्ञ. मोठमोठे बोर्ड लागेल आहेत. नाक कान घसा आंध्रे घुसा, टेबलावर झोपा, आ करा, जीभ बाहेर काढा, डोळे दाखवा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. या श्वास, या श्वास घ्या, या श्वास, या श्वास. भले सांगू तर देवा परी. आता मी दुसरा माणूस उभा करू का? मी डॉक्टर, मी पेशंट. या श्वास, या श्वास घ्या, या श्वास. उलटे व्हा. मी आहे ना इथे. तुम्ही कशाला घाबरता? मी कशासाठी आहे? आणि आम्हाला विचारता का काय होते तुम्हाला? आमचा परमात्मा दयाळू आहे. आमचा परमात्मा दयाळू दादा. सुदामा ब्राह्मण मुठभर पोहे नेले, मुठभर पोहे सुदामानं. सुदामाचं घर नाही सोन्याची केलं, पूर्ण नगरी सोन्याची केली. चिंदी घेतली, चिंदी द्रौपदीची. अरे एवढे वस्त्र पुरवले. साडी थी या नारी थी, नारी थी या साडी थी, सवी वस्त्र. म्हणून भाग्य तृणवे धन पुत्र तारा निकटवास बरा. महाराज तुम्हाला लाभ कोणामुळे प्राप्त झाला? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांच्या दर्शनामुळे मला परमात्म्याची प्राप्ती झाली. तो परमात्मा कुठे ठेवला? इथे ठेवला. संपुष्ट ही हृदय पेटी करोणी पोटी साठविला हरी. जी हृदय मंदिरी त्याची सरली. ओ महाराज तुम्हाला हिंडावं लागलं, हिंडाचं कामच नाही. तुका म्हणे होता ठेवा माझ्या वडिलाची मिराशिगा देवा पंढरीची वारी ठेवा होता. पण तो या भावा ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बाहेरगावची मंडळी बरीचशी आलेली आहे. मला वाटते आमचे गाव बोललो मी. गणेश महाराज गाव बोललो मी. पिंपर हे फार लांबून आले लोक, पिंपरडोईचे. आणि आमचा गडी गजानन महाराजचा भक्त आहे. आता आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो. संकल्पना केली की गजानन महाराजचं मंदिर झालं पाहिजे. मी संकल्प केली आणि कीर्तन सुटलं. रस्त्यानं चालता चालताच मला एक मनुष्य म्हणे, महाराज गजानन मंदिरासाठी मला 50,000 रुपये चालता चालता. आणि मला त्याचा फोन आला. काय याचं नाव गोळ्याचं नाव नाही येऊन राहिलं मला. हां, अक्षय देशमुख. अक्षय देशमुख. त्याचा फोन आला. लांड्या तुमची जी संकल्पना होती गजानन महाराज मंदिराची खोदी खणण्यात आली. तिथे आता भव्य गजानन महाराजचं मंदिर होणार आहे. आणि एवढ्या लांबून हे लोक आले. हे इथे काहून आले? हे आमचे डॉक्टर साहेब हे लोक तिथे गेले होते. हे सर्व कंपनी आली होती, कंपनी तुमची तिथे. हे लोक इथे आले. फार लोक दयाळू आहेत, चांगले आहेत. मी त्यांच्या गावात गेलो. आणि आता मी बाजूच्या गावात आलो होतो इथे तांदळी. किती लोक आहेत तांदळीच्या हातवर करा बरं.
तांदळीचे लोक, अरे बाप रे बाप, भरपूर लोक आले हो, भरपूर लोक आले. तो वैयक्तिक सप्ताह होता. कर हात. तांदळीचा जो सप्ताहात मी आलो होतो तो वैयक्तिक सप्ताह होता. पुढच्या वर्षी तुम्ही सार्वजनिक सप्ताह करा. तांदळीची मंडळी, किती लोकांची इच्छा आहे हातवर करा. तांदळीची मंडळी, भावा जेवढे लोक आले तेवढी इच्छा हातवर केली की महाराज आम्ही पुढच्या वर्षी सप्ताह सार्वजनिक करू. आता या हिवर इच्छी मंडळी हातवर करा, बाकी ते करा. इच्छी मंडळी, युरियाची मंडळी हातवर करा. मला पाहू द्या किती आहेत. भरपूर लोक आहेत. करा हात खाली. तुम्हाला किती लोकांना असं वाटते की बा दरवर्षी हा सप्ताह झाला पाहिजे? तसा होईन काय? मग या सप्त्याला तुम्ही सहकार्य करून राहिले मला माहिती आहे. मला डॉक्टर साहेबांना सांगितलं, सरपंच साहेबांनी सांगितलं, इन 2-3 लोक. आता मी आलो तर हे 2-3 लोक दिसत. आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. आपण कोणाच्या घरी लग्न असलो तर सकाळपर्यंत त्याच्या घरी धावायला जातो, पाणी भरतो, तटीची पट्ट्या उचलतो, सारं करतो. पण तटी तुम्ही तिथे केलेली गोष्ट तिथे राहील. इथे तुम्ही पट्टी जरी उचलली ना दादा, हे तुमच्याबरोबर येईल. लक्षात ठेवा, त्या तुमच्या गोष्टी बरोबर येणार आहे. मी कीर्तनकार नाही आजी. मेलेला माणूस गजानन महाराज जिवंत करायला मी गेलो होतो आजी. मला उचललं, शेगावात नेऊन टाकलं. मी गजानन महाराजच्या समाधीपर्यंत चालत गेलो. चालत मला गजानन महाराजचा साक्षात्कार आहे. मी कीर्तनाचा पैसा घेत नाही. डॉक्टर म्हणतील लांड्या तुला द्यायचं काम नाही, आता निघ फटकन. माझ्या पारसला या. संजय महाराजला माझी सारी स्टोरी माहिती आहे. हो बाबा, आता आमच्या इथे गजानन महाराज शेगावचे 2 तारखेला येऊन राहिले. बाजी पहिला मुक्काम आमची इथे आहे बाजी. आज 12 पोत्याचा स्वयंपाक आम्ही करतो महाराज. 12 पोत्यांचा गजानन महाराजची पालखी आम्ही जीव घालतो. तुमच्या परिसरातल्या 70 ते 80 दिंड्या माझ्या गावून जातात. आमच्या पारसवरून आम्ही त्या लोकांना जीव घालतो. कुठून? तुम्ही ही जे दक्षिणा देता. माझी स्वतःची गाडी नाही बाजी. अजून माझे 200 कीर्तन आतापर्यंत झाले. आता कालची गोष्ट, मी कीर्तनाला गेलो. कीर्तनाला अमरावतीच्या पुढे, तिथे माझ्या अगोदर महाराज होते. आई माझी मायेचा सागर. माझ्या अगोदरच्या दिवशी त्यांनी 55,000 रुपये दिले महाराज. 55,000 आले. 8 वाजता 8:30 वाजता जेवण केलं. 9:45 कीर्तन सुरू झालं आणि 10:30 कीर्तन खलास केलं. 10:30 कीर्तन. गड्डी घेतली महाराज, गड्डीची गड्डी स्टेजवर आणि गाडीतून बसताना खो. मी काल कीर्तनाला गेलो महाराज. अशीच लोक खालून विनंती केली. मी कीर्तन काल 11 वाजेपर्यंत केलं. कीर्तन सुटलं आणि माझ्या हाती 7,000 रुपये दिले. का असं झालं हे भाऊजी? का झालं असं? हे त्या भावानं ठरवले आणि मी ठरवलेले नाहीत म्हणून. मग न ठरवण्याची माती करू नका दादा. आम्ही एक संस्थान चालतो. आमची संस्थेचं काही कार्य आहे. राहिलेला पैसा आम्ही आता दिंड्या जातात, हे जातं तर आम्ही हे करतो. आणि मला पैसे मागायचे नाही. तुम्ही मला लांड्या मागून राहिला का रे? नाही, मी एक रीत सांगितली बाबा. मागणाराला तुम्ही देता ना, मागणाराला देत ना. ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभे आहो. अजून एक विनंती केली पोरी हो. हे आमची ताई कीर्तनकार झाली एवढीशी तुमच्या गावात. तुम्ही पण हरिपाठाला यायचं, डाळ वाजवायचे. करसान ना? तुम्ही पण कीर्तनकार व्हायचं ना? होसान ना? भुलजाचे गाणे म्हणता. करा हात पुढे. हात पुढे करा. हात पुढे करा. असे पोरी हो करा. हां. पयाली ग पुच्याबाई देवा देवाचा देवा. तातीला खंडोबा खेडी खंडोबाच्या नारीबाई वर्षा आवासनीचं पाणी तसं गंग. लांड्या तुला येते का? मला सारच येते. डलबाई डोलाची गाडी. इथे हरिपाठात पोरी हो येत जा. आमची ताई कीर्तनकार झाली. हां, ही अटी आली काय? मला काही दाखवता मग तुम्ही? ये इकडे ये. वा. हिचं मामाचं गाव आहे ना हे? वा. आपा ही मुलगी पहा केवढीशी काय हे. आमच्या गावामध्ये राम मंदिरमध्ये सप्त्यात कीर्तन आली होती. हे पोरगी कीर्तन आली म्हणजे पूर्ण मंदिर गज भरेल आणि सारे लोक कौतुक करत की हे पोरगी कीर्तनकार कशी. हे पोरगी, या पोरीनं पुरा कुळाचा उद्धार केला. तुम्हाला वाटणार नाही आपली पोरगी असं कीर्तन करा? हो बाई. त्या पोरीसाठी, त्या पोरीसारखं त्या पोरीला घडवा. जय गजानन. जय गजानन. श्री
गजानन जय 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 गजानन जय गजानन श्री गजानन जय 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 गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन जय 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 गजानन श्री गजानन जय 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 गजानन जय 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 गजानन ऐका 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 आज अखंड हरिनाम सप्ताहाचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाची